आज मी बनवली आहे डाळ खिचडी. दिसायला तर सुंदर दिसते आणि टेस्टही तशीच आहे. चला तर मग बनवायला घेऊ. सगळ्यात प्रथम मी तांदूळ घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यात मी सगळ्या प्रकारच्या डाळी टाकलेल्या आहेत, ज्या घरात अवेलेबल होत्या. तूर डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळ. आणि ते नंतर मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी त्यात काजू, लसूण, आलं टाकलेलं आहे आणि घरात जो काही खडा मसाला अवेलेबल होता तोही टाकून घेतला आहे आणि थोडंसं तूप टाकलं आहे. आणि आता मी ह्याच्यात पाणी ॲड करणार आहे. खिचडी करायची आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये मी पाणी जास्त टाकलं आहे. त्यानंतर मीठ, घरात जो अवेलेबल असेल तो मसाला आणि लाल तिखट टाकलेला आहे आणि बस झालं. आता आपण कुकरला झाकण लावून ते गॅसवर ठेवून देऊ. सीट झाली की मग आपण ह्याला पुन्हा वरून फोडणी देणार आहोत आणि ती मी तूप आणि लसणीची फोडणी देणार आहे. चला तर कुकर आपला आता थंड झालेला आहे आणि भातही आपला तयार झालेला आहे. आता आपण फोडणीची तयारी करू. तुपामध्ये लसूण तडतडायला लागली की आपण लगेच तूप आपण भातात टाकणार आहोत आणि पूर्ण मिक्स करून घेणार आहोत. आणि आपला झालेला आहे खिचडी भात तयार आणि आता आपण खायला घेऊ. मी आता एन्जॉय करणार आहे, तुम्हीही करा. बाय, टेक केअर.